जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी जुनं जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांत कार्यालय आणि सोलापूर दक्षिण सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयाला अचानक भेट देऊन पाहणी केली। जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी जुनं जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांत कार्यालय आणि सोलापूर दक्षिण सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयाला अचानक भेट देत पाहणी केली। या अचानक भेटीमुळे संबंधित कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली। पाहणी दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील रस्त्यांची दुरवस्था, खड्ड्यांमध्ये साचलेलं पाणी आणि अस्वच्छता आली। यावर त्यांनी तातडीनं सुधारणा करण्याच्या सूचना देत आवश्यक प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्याचे निर्देश दिले। प्रांत कार्यालय आणि सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयातील कामकाजाचीही त्यांनी तपासणी केली। यावेळी एका कर्मचाऱ्यानं शासकीय नियमांचं पालन न केल्याचं आढळून आलं। संबंधित कर्मचाऱ्याला समज देत सर्व कर्मचाऱ्यांनी शासकीय नियम काटेकोर पालन करावेत असे निर्देश त्यांनी दिले। लोकशाही दिनानिमित्त तक्रार घेऊन आलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाशीही जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधला। भूमी अभिलेख कार्यालयाचा पत्ता माहीत नसल्याचं नागरिकानं सांगितल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः त्यांना संबंधित कार्यालयापर्यंत सोडण्याची व्यवस्था केली। दरम्यान दुय्यम निबंधक कार्यालयाबाहेर एजंटांचा वाढता वावर गंभीर असल्याचं निरीक्षण नोंदवत ही सर्व कार्यालये एजंटमुक्त झाली पाहिजेत, यासाठी पुन्हा अचानक पाहणी करण्यात येईल असा इशाराही जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिला।